श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, महाराजांच्या आजच्या ह्या ऊर्जा देणाऱ्या आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्वांचे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात खोलवर शांतता पसरेल. तुमच्या जीवनात येणारे अडथळे थांबतील आणि तुम्ही स्वामींच्या निकट जाऊन पोहोचाल. स्वामींच्या चमत्कारासाठी आज तुमची निवड झाली. स्वामींच्या भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. हा संदेश अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत ऐका. आणि जे भक्त चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, चमत्काराची वाट बघत असाल तर आता चमत्कार तुमच्याजवळ येऊन थोपलाय. आयुष्यामध्ये मोठा स्वामींचा चमत्कार घडेल. या गोष्टीची तुम्ही इतके दिवस आतुरतेने वाट पाहत आहात की ती गोष्ट तुम्हाला लवकरच तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या स्वप्नांची पूर्तता लवकरच होईल. तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळेल. स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना नक्कीच पोहोचणार आहे. फक्त मन निर्मळ असायला हवं. ज्यांचं मन निर्मळ आहे, त्याचं मन शुद्ध आहे, त्याची प्रार्थना परमेश्वराला सुद्धा ऐकावी लागते. म्हणून लवकरच आता तुमच्या प्रार्थनेचे फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील चांगली इच्छा सुद्धा पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, लगेचच स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या वळणावरती स्वामींनी सर्व स्वामी भक्तांसाठी एक विशेष संदेश पाठवला आहे. स्वामी भक्तांनो, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होईल. फक्त वेळोवेळी तुम्ही परमेश्वराकडे मागणी करा. परमेश्वराला सांगा की हे परमेश्वरा, हे भगवंता, हे मायबापा, मी आपल्याला विनंती करतो की मला योग्य मार्गदर्शन दाखव. मी ज्या मार्गाने जातो आहे तो मार्ग खरोखरच सत्याचा आहे की मी ज्या मार्गावर जातोय तो मार्ग माझ्या देहाच्या पर्यंत पोहोचणार आहे का, हे परमेश्वरा मला सांगा. मला मार्ग दाखवता अशी विनंती परमेश्वराकडे करा. परमेश्वर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान सांगेल. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी परमेश्वराची आठवण करा. वेळोवेळी परमेश्वराला साथ घाला. या धावपळीच्या जीवनात देखील जो भक्त परमेश्वराचा वेळोवेळी स्मरण करतो, परमेश्वराकडे वेळोवेळी प्रार्थना करतो, त्या भक्ताची प्रार्थना परमेश्वराच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचते. स्वामी भक्तांनो, खऱ्या मनाने घातलेली साध कधीच वाया जात नाही. म्हणून मनामध्ये खरी श्रद्धा, खरी आस्था जर असेल तर प्रार्थना नक्कीच परमेश्वराच्या कानापर्यंत जाईल. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना आपल्या वाणीमध्ये मधुरता हवी. तेव्हा आपण मधुर वाणीने सर्वांशी संवाद साधतो, तेव्हा परमेश्वर आपले प्रत्येक शब्द ऐकत असतो. त्यामुळे वाणीमध्ये मधुरता असू द्या. कधीच कोणाला वाईट शब्द ऐकायला आवडत नाही. म्हणून परमेश्वर नेहमी भक्तांना सांगतात की ज्या वाणी मधुर आहे त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये असं काही घडणार आहे की ज्याच्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्या विचारापलीकडे आपल्याला देणार आहे. आपण पाहिलेली प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात उतरतील. फक्त खरे मनापासून प्रयत्न करायला हवे. स्वामी भक्तांनो, तुमच्याही मनामध्ये आज जे काही विचार आहेत ते विचार जर शुद्ध असतील तर तुमच्या विचारांना परमेश्वराच्या कृपेने नक्कीच चालना मिळेल. स्वामी भक्तांनो, स्वामींचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. म्हणजेच लगेच तुम्ही मनामध्ये जे काही बिंबवता ते तुम्ही परमेश्वराकडे मागितलं की ते आपोआप तुम्हाला मिळत असतं. फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं वाक्य तुमच्या मुखामध्ये असू द्या. स्वामी भक्तांनो, आज मनामध्ये खोलवर शांतता पसरणार आहे. विचार शुद्ध होणार आहेत. मनामध्ये सकारात्मकता जागृत होणार आहे आणि इच्छा स्वामींकडे ठेवली आहे की इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींचे मार्गदर्शन तुमच्या कानावर पडले म्हणून उजळ भाग्यासाठी तुमची आज निवड झालेली आहे. स्वामी भक्तांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा मार्ग मिळणार आहे. तो मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारा असेल. वेळोवेळी जेव्हा स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात तेव्हा ते मार्ग आपल्या भविष्याच्या दिशेने जाणार असतो. या मार्गावर गेल्यानंतर आपल्याला आपलं भविष्य हे शुद्ध प्रकारे दिसत असतं. आणि स्वामी भक्तांनो, आपल्याला आपला देह गाठण्यासाठी स्वामींच्या याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. स्वामी भक्तांनो, वेळ कशी येईल सांगता येत नाही. मात्र स्वामींच्या भक्तीमध्ये आपलं मन कायम रुजलं असेल तर चांगलीच वेळ येईल याची शाश्वती परमेश्वर तुम्हाला देत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामीच्या प्रत्येक निर्णयानं तुमचं आयुष्य उजळून निघेल. ज्या गोष्टींची आतुरतेने तुम्ही वाट बघत
आहात ती गोष्ट लवकरच तुमच्या दारामध्ये येईल. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. कारण प्रत्येक भक्तीचा मार्ग आणि संगम झाल्यानंतर घवघवीत असा यश भक्तांच्या पदरी मिळत असतं. स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही, सर्वत्र अंधकार पसरलेला असतो, कुठेच प्रकाशाचा एक किरणसुद्धा दिसत नसतो, असं वाटतं की आपण खोल दरीमध्ये पडलेलो आहोत आणि आपण इथून बाहेर निघू शकत नाही. अशा वेळी परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर एक असा दिव्य दरवाजा उघडतो ज्यातून आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग सापडतो. म्हणूनच संकट कितीही मोठी असू द्या, संकटामध्ये लक्ष देण्यापेक्षा परमेश्वराच्या भक्तीकडे, शक्तीकडे लक्ष द्या. कारण संकट किती मोठं आहे याला महत्त्व नाही, तर परमेश्वराची कृपा किती मोठी आहे याला जास्त महत्त्व आहे. म्हणून संकटांना घाबरू नका, तर परमेश्वराच्या शक्तीकडे लक्ष द्या. परमेश्वराच्या छायेखाली स्वतःला सुरक्षित आहे असं समजा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या छत्रछायेतील स्वतःला सुरक्षित मानता, त्यावेळेस संकटही त्याच्याकडे येत नाही. संकटही तुमच्यापासून दूर जातं. कारण ज्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे तो स्वतःला पूर्णत्व देतो. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच माणूस खरा संकटांशी लढू शकतो. जर आपण स्वतःला कमजोर समजलं, तर आपण इतरांपेक्षा आपण खूप लहान आहोत असं समजलं, तर आपण स्वतःला दुर्बल समजतो आणि माणसाचा हा नकारात्मक विचार माणसाला आणखी संकटामध्ये गुंतवतो. म्हणून कुठल्याही संकट येऊ द्या, खंबीरपणे उभे राहा, खंबीर बना. कारण सकारात्मक विचार, सकारात्मक शक्ती हीच सर्व संकटांवर मात करण्याची चावी आहे. स्वामी भक्तांनो, वेळोवेळी तुम्हाला परमेश्वराचे मार्गदर्शन लाभते. या मार्गदर्शनामधून जेवढे शिकता येईल तेवढे शिकण्याचा प्रयत्न करा. जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करा. हे सर्व तुम्हाला परमेश्वराच्या कृपेने लाभत आहे. परमेश्वराच्या कृपेचा लाभ जेव्हा एखाद्या गोष्टीवरती होतो, तो गोष्ट आपल्याला मिळायला खूप सोपं होतं. तेव्हा आपणही मिळत असते तेव्हा आपण ती घ्यायची असते. फुकट मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते, मात्र विकत असलेली गोष्ट आपण घेऊ शकत नाही. म्हणून माणूस त्या गोष्टीकडे लगेच आकर्षित होतो. पाणी आपल्याला मोफत मिळतंय म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही, परंतु जर एखाद्या लांब ठिकाणी गेल्यावर पाण्याची बॉटल जेव्हा आपल्याला विकत घ्यावी लागते, तेव्हा त्या पाण्याची किंमत आपल्याला कळते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्या मोफत मार्गदर्शन मिळतं, मोफत सल्ले मिळतात, त्यावेळेला आपल्याला त्यांची किंमत नसते. परंतु तेच मार्गदर्शन आणि तेच सल्ले जर विकत दिले तर ते लोक सुखी होतात. माणसाला कळत असतं की स्वामी भक्तांनो, जे काही आपल्याला मिळतंय त्याची किंमत करा. जे आपल्याला स्वामी महाराज सांगताय ते शांतपणे ऐकून घ्या. कारण एकदा वेळ निघून गेली की मग समजूनही काही फायदा नाही. आणि म्हणून केवळ वेळ आहे तोपर्यंतच सर्व काही समजून घ्या. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने आपल्याला वेळोवेळी कसं वागायचं, कशा प्रकारे बोलायचं याची शिकवण दिलेली आहे. परमेश्वर जे काही सांगताय त्याकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष देतो, ती गोष्ट समजून घेतो. जेव्हा जीवनामध्ये आपल्याला त्याचा कुठे ना कुठे उपयोग होत असतो, तेव्हा सर्व माणसे पुढे निघून जातात आणि आपण मागे राहतो. तेव्हा आपण चिंता करत बसतो, आता माझं कसं होईल, आता काय होईल, अशी चिंता माणसाला सतत सतावत असते. पण जर माणसाने आधीपासूनच योग्य प्रकारे मार्गदर्शन केले, योग्य प्रकारे सर्व गोष्टी समजून घेतल्या, हळूहळू प्रयत्न करत राहिला, न थांबता, न डगमगता, न झुकता, हळूहळू ध्येयाच्या दिशेने वाटचाल जर चालू ठेवली, तर तुम्हाला तुमचा मार्ग निश्चितच मिळणार आहे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं वाक्य नेहमी तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला निश्चितच सकारात्मकता येते. तुम्ही जागृत होणार आणि तुमची इच्छा स्वामींकडे ठेवली तर ती इच्छा देखील तुमची नक्कीच पूर्ण होणार. स्वामी भक्तांनो, स्वामींचे मार्गदर्शन तुमच्या कानावर पडत आहे, म्हणून उजळ भाग्यासाठी तुमचा आज निवडला गेला आहे. स्वामी भक्तांनो, येत्या काळामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचा मार्ग मिळणार आहे. तो मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचेल. तो मार्ग आपल्या भविष्याच्या दिशेने जाणार असतो. त्या मार्गावर गेल्यानंतर आपल्याला आपलं भवितव्य हे शुद्ध प्रकारे दिसत असतं. स्वामी भक्तांनो, आपल्याला आपला देह गाठण्यासाठी स्वामींच्या याच मार्गाचा अवलंब करायचा असतो. स्वामी भक्तांनो, केवळ वेळ कशी येईल हे सांगता येत नाही, मात्र स्वामींच्या भक्तीने आपला मार्ग सुखकर होईल याची मात्र निश्चिती असते. आपलं मन कायम ठेवलं पाहिजे की स्वामी आपली
नेहमी मदत करते. स्वामी भक्तानं स्वामींच्या प्रत्येक निर्णयानं तुमचं आयुष्य उजळून निघेल. ज्या गोष्टींची आतुरतेने तुम्ही वाट बघत आहात ती गोष्ट लवकरच तुमच्या दारापर्यंत येईल. भक्तांनो, तुम्ही आयुष्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करत राहा. कधीच अपयशाचा सामना करावा लागणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला वेळेत मिळणार नाही, पण मिळेल हे मात्र नक्की. आणि नाहीच मिळाली तर असं समजून चला की ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे, म्हणूनच स्वामींनी ती गोष्ट आपल्याकडे पाठवली नाही आहे. कारण चांगले प्रयत्न आणि भक्तीचा मार्ग यांचा संयम झाल्यानंतर घवघवीत असा यश भक्तांच्या पदरी मिळत असतं. स्वामी भक्तांनो, ज्या वेळेला आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नाही, सर्वत्र अंधार पसरलेला असतो, कुठेच प्रकाशाचा एक किरणसुद्धा दिसत नसतो, असं वाटतं की आपण खोल दरीमध्ये पडलो आहोत आणि आपण आता इथून बाहेर कसे निघूच शकत नाही. अशा वेळी परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर एक दिव्य असा दरवाजा उघडतो आणि तिथून आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग मिळतो. ती म्हणजे आहे स्वामींनी तुम्हाला दिलेली साठ. कितीही मोठं संकट असू द्या, संकटाकडे लक्ष देण्यापेक्षा परमेश्वराच्या शक्तीकडे लक्ष द्या. कारण संकट किती मोठं आहे याला महत्त्व नाही, तर परमेश्वराची कृपा किती मोठी आहे याला जास्त महत्त्व आहे. जी लोक नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात, आपण बघत असतो की त्यांच्या आयुष्यात खूप त्रास असतो. दिसतानाही अगदी जगाला दिसत असतं की हा किती साधा सरळ सोपा माणूस आहे, तरी देवाने याच्या आयुष्यात इतका त्रास का दिला. असे खूप सारे आपल्या आजूबाजूला असतात की आपल्याला असं वाटत असतं की हा किती प्रामाणिक प्रयत्न करतोय तरी याला यश मिळत नाही आहे, याचं नशीब हे असं का चाललं आहे. तर या पाठीमागे एक रिझन असं असतं की एकतर असतं त्यांचे मागच्या जन्माचे काही भोग राहिलेले असतात, तर ते भोग कमी होत असतात आणि त्यांनी जी सत्यतेने सेवा केली आहे, जो तो आयुष्य प्रामाणिकपणे जगला आहे, त्याचं त्याला फळ हे निश्चितच मिळणार असतं थोड्या कालावधीमध्ये. तर तुम्हीही तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थचा जप ठेवा आणि मनातील कुठलीही इच्छा मागा. निश्चितच तुम्हाला थोड्या सेवा जरी सुरू केल्या तरी त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या इच्छा देखील कंप्लीट होऊ शकतील. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.